या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आज मातृदिन आणि कदाचित ह्या निमित्तानेच भारतीय इतिहासातील तेजस्वी स्त्रिया असा विषय मांडण्याची जबाबदारी माझ्याकडे सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांनी दिलेली आहे आणि यासाठी मी खरं तर सर्व विश्वस्त मंडळाची मनापासून ऋणी आहे, कारण असा एक वेगळा विषय आज या निमित्ताने मला मांडायला मिळतोय। सर्वप्रथम तर मी उल्लेख करीन प्रभावती गुप्त ह्या सम्राज्ञीचा, जी इतिहासातली पहिली महिला शासक या नावाने ओळखली जाते। हिचा उल्लेख मिळतो तो अर्थात गुप्त राजवंशामध्ये। दुसरे चंद्रगुप्त यांची ही कन्या आणि हिचा विवाह झालेला होता तो रुद्रसेन द्वितीय वाकाटक राजे यांच्याशी। हिच्या दुर्दैवाने ह्या रुद्रसेन राजांचा मृत्यू तिच्या विवाहापश्चात 5 वर्षांनी झाला आणि यावेळी राणीच्या पदरात 2 लहान लहान मुलं होती। मोठ्या मुलाचं वय जेमतेम 4 वर्ष आणि धाकट्या मुलाचं वय जेमतेम 1.5 वर्षांचं होतं। अशा वेळेला एकाच वेळी वाकाटक आणि गुप्त घराण्याची राजवट जिने एक हाती समर्थपणे सांभाळली अशी ही पहिली महिला शासक, जिचा कार्यकाळ हा साधारणपणे इसवी सनाच्या 390 ह्या कालखंडामध्ये सांगितला जातो। इसवी सन 390 पासून महिला या अत्युच्च पदावरती राहून राजकारणामध्ये सक्रिय होत्या याचं प्रभावती गुप्ता हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल। प्रभावतीने फक्त राज्यच उत्तम सांभाळलं असं नाही, तर स्वतःच्या नामांकित मुद्रा सुद्धा तिने चलनात आणल्या आणि अनेक ठिकाणी आज आपण ज्याला टॅक्स म्हणजे कर असं म्हणतो, असे कर गोळा करायला ती स्वतः सीमेवरती उभी राहिलेली दिसते। तत्पश्चात राणी चिन्नम्मा, राणी रुद्रम्मा आणि राणी दुर्गावती ह्या 15व्या शतकातल्या 3 राण्या, ह्या खरं तर हिंदुस्थानच्या 3 वेगवेगळ्या भागातल्या राण्या, पण त्यांनी जे शौर्य गाजवलं त्याला खरोखर सीमा दिसत नाही। पैकी राणी चिन्नम्माचा उल्लेख थोडा बहुत का प्रमाणामध्ये इतिहासामध्ये नोंदवला तरी जातो, पण त्या मानाने राणी रुद्रम्मा ही काकतीय राजघराण्याची राजकन्या होती आणि तिचे वडील गणपती देव यांना एकही पुत्ररत्न नव्हता, तर ही एकुलती एक कन्या होती राजकुमारी रुद्रावती। त्या काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या साधारणतः 15व्या शतकामध्ये एका स्त्रीनी राज्यकारभार बघणं ही गोष्ट इतर पुरुषांना कमीपणाची वाटत असे। अशा वेळेला ही राणी रुद्रम्मा वडिलांच्या पश्चात उत्तम तऱ्हेने स्वतःच्या राज्याचा राज्यकारभार बघत होती आणि आजचा वारंगळचा किल्ला आणि आज ज्याला आपण गोलकोंडा फोर्ट ह्या नावाने ओळखतो, हे दोनही किल्ले ह्या राणी रुद्रम्माच्या दुर्ग स्थापत्य कौशल्याचे आदर्श नमुने म्हणावे लागतील। तत्पश्चात मी उल्लेख करीन तो राणी दुर्गावतीचा। ह्या राणीबद्दल तशी माहिती आपल्याला फारशी नाहीच, पण अकबराला नामोहरम करणारी आणि अकबराच्या छातडावर बसून त्याच्याकडनं मीना बजार बंद करून घेणारी ही एक अद्वितीय शौर्यवती अशी रजपूत राणी। हिचा उल्लेख इतिहासामध्ये मिळतो तो महाराणा प्रतापची पुतणी ह्या नात्याने। महाराणा प्रताप यांचे धाकटे बंधू होते कुंवर शक्तिसिंह। कुंवर शक्तिसिंह आणि महाराणा प्रताप यांचं फारसं सख्य नव्हतं आणि कदाचित ह्या अंतर्गत तुफळीमुळेच महाराणा शक्तिसिंह अकबरच्या दरबारामध्ये जाऊन दाखल झालेले होते। अकबराच्याच पदरी म्हणजे त्याचे मांडलिक म्हणून जे राजे राज्य करत होते अशा गौंड वंशात तलपत शहा बरोबर ह्या राजकन्येचा विवाह झालेला होता आणि इतिहासात ही पहिली राजपूत राजकन्या जी विवाह करून गौंड वनाच्या राज्यामध्ये आलेली होती। पण हा तलपत शहा जो होता हा अकबरासमोर अत्यंत नतमस्तक असलेला माणूस होता आणि ज्याचा दुर्गावतीला मनस्वी तिटकारा होता। ही गोष्ट फार कमी जणांना ठाऊक आहे की नवरोजचा मेळा आणि मीना बाजार हा अकबर मुद्दामून चांदणी चौकामध्ये दिल्लीच्या हा दरबार किंवा हा बाजार भरवायचा, याचं एकमेव कारण ह्या बाजाराच्या निमित्ताने स्त्रिया खरेदीसाठी येतील
यावेळेला अकबर स्वतः गोषा पडदा घालून एखाद्या बाईच्या रूपामध्ये त्या बाजारात सामील असायचा आणि मग त्याची नजर ज्या स्त्रीवरती पडेल ती स्त्री उचलून तो स्वतःच्या जनानखान्यामध्ये भरायचा. त्याची नजर अशीच पडली ती अद्वितीय लावण्यवती असलेल्या राणी दुर्गावतीवरती. आणि जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही आपलाच मांडलिक राजा दलपत शहाची पत्नी आहे. त्यांनी दलपत शहा पुढे 2 निर्णय ठेवलेले होते. एक तर तुझी पत्नी मला दे, नाही तर गौंडवत राज्य मी कायमचं खालसा करतो. दलपत शहानी पत्नीला कुठलीही पूर्वकल्पना न देता तिला बादशहाच्या म्हणजे हुजूर मुलाखतीस पाठवलं आणि राणी दुर्गावतीला आपल्या समोर काय भवितव्य मांडून ठेवलेलं आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. अकबराच्या बेगमांनी भेटीला बोलवलंय असं समजून राणी दुर्गावती त्या महालामध्ये पोहोचली आणि पोहोचताच तिच्या लक्षात आलं की इथे एक अकबर सोडल्यास इतर कुणीही स्त्री म्हणून दिसत नाही. राणी जातीवंत रजपूत आहे, क्षत्रिय आहे, ती अशीच घराबाहेर पडत नाही. तिच्या कमरेला एक छोटीशी कट्यार आहे जी खरं म्हणजे तिने स्वसंरक्षणार्थ ठेवलेली आहे. या वेळेला अकबर एका गालीच्या वरती उभा होता आणि जसं त्यांनी स्वतःचा कुटील मनसुबा राणीला सांगितला तशी राणी हळूहळू मागे सरकायला लागली, भिंतीचा आधार शोधायला लागली आणि राणी त्याला अत्यंत ठाम तरीही नम्र शब्दामध्ये सांगत होती की हुजुराची नजर जिच्यावरती पडलेली आहे ती ब्याहता म्हणजे लग्न झालेली विवाहित स्त्री आहे, तर तुम्ही हे दुस्साहस करू नका. तरीही अकबरांनी विकट हास्य करत तिला सांगितलं की ज्याला तू तुझा नवरा समजतेस त्याला हा सगळा प्रकार ठाऊक आहे आणि तरीही त्याने तुला माझ्याकडे पाठवलेलं आहे याचा अर्थ त्याला तुझ्यापेक्षा त्याचं राज्य जास्त प्रिय आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर दुर्गावती हताश झालेली होती आणि आपल्याला वाटतो तितका हा निर्णय घेणं दुर्गावतीसाठी नक्कीच सोपं नव्हतं. इतक्यात दुर्गावतीची नजर खालच्या गालीच्याकडे गेली. ती खाली क्षणभरासाठी झुकली. अकबर ती काय करते बघायला गेला तो तिने पूर्ण शक्ती लावून तो गालीच्या स्वतःच्या बाजूला खेचला आणि अकबर जो असं म्हणूयात की जो बेसावत होता तो धाडकन जमिनीवरती कोसळला. म्हणजे लक्षात येईल की अकबरासारखा एक थट्टा कट्टा मर्द ह्या राणींनी फक्त गादीच्या ओढून खाली पाडलेला होता आणि क्षणार्धात राणी त्याच्या छातडावरती पाय ठेवून उभी होती. तिने कमरेचा कट्यार जंबिया बाहेर काढला आणि अकबराच्या गळ्याला लावला आणि त्याला विचारती झाली की आता बोल, तुला मी हवी आहे का स्वतःचा जीव जास्त प्यारा आहे? असाच काहीसा ऑप्शन तू माझ्या नवऱ्याला दिला होतास की तुला राज्य हवंय का बायको हवी आहे. त्यांनी राज्य निवडलं म्हणून मला हिडवत होतास. आता सांग, तुला मी हवी आहे का तुझा जीव हवाय? बाजी क्षणार्धात पालटलेली होती. अकबर तिच्या समोर दयेची याचना करत होता आणि तो तिला म्हणतो, अकबराचे शब्द फार छान आहेत. तो म्हणतो की देवी, तू मूर्तिमंत शक्तीचा आविष्कार आहेस. तुझं नाव तुला खऱ्या अर्थाने शोभतं. मी तुला सोडून देतो पण माझा जीव मला अत्यंत प्रिय आहे. राणी म्हणते, असंच तर सोडणार नाही. हा जीव मी तुला देते आहे तर त्याच्या बदल्यात तुलाही मला काहीतरी द्यावं लागेल. अकबर म्हणतो, असंही तुला सोडलंय? राणी म्हणते, सोडलेलं नाहीयेस, मी तुला भाग पाडलंय. तू मला दया दाखवून सोडत नाहीयेस, त्यामुळे तुला मला काहीतरी द्यावंच लागेल. अकबराच्या गळ्याशी सुरी आहे. तो म्हणतो की तू मागशील ते मी देतो. आणि राणी म्हणते की हा नवरोजचा बाजार आणि हा मीना बाजार कायमचा बंद झाला पाहिजे. कुठल्याही देशची राजकन्या किंवा कुठल्याही सामान्य घरातली मुलगी ही शाही जनानखान्याची शोभा वाढवण्यासाठी आई वडिलांनी जन्माला घातलेली नसते. आज तुमच्या माझ्यासारख्या तमाम हिंदू स्त्रिया हिंदू म्हणून जगतायत, याच्या मागे राणी दुर्गावतीचं इतिहासात लपलेलं अद्वितीय शौर्य आहे. दुर्दैवाने राणी दुर्गावतीची आपण फारशी दखलच घेतली नाही. अशा अनेक राण्या सांगता येतील. यांच्यातलंच आणखी एक उदाहरण म्हणजे राणी रत्नावती. राणी रत्नावती ही इसवी सनाच्या 12व्या शतकातली राणी. ही राणी म्हणण्यापेक्षा खरं तर राजकन्या होती. आजचं जे जैसलमेर हे राजस्थान मधलं शहर आहे, ह्या जैसलमेरचा 12व्या शतकातला राणा होता राणा रतन सिंह.
या रतनसिंहाची ही कन्या असल्याने हिला रत्नावली, रत्नमाला किंवा रत्नसिंही या नावाने ओळखलं जायचं. आणि हिच्यावरती बादशाह म्हणजे राणा रतनसिंहनी अशी जबाबदारी सोपवलेली होती की जेव्हा स्वतः राणा जैसलमेरच्या बाहेर असेल तेव्हा किल्ल्याचं रक्षण राजकुमारीने स्वतःच्या नेतृत्वाखाली करावं. आणि राणा रतनसिंह राज्यात नाही अशी संधी साधून दिल्लीचा तत्कालीन बादशाह अल्लाउद्दीन खलजी हा जैसलमेर वरती चालून आला. त्याला एवढीच खबर कळलेली होती की गडावरती फक्त रतनसिंहचा जनाखाना म्हणजे फक्त बायका मंडळ आहे. आणि खलजीला असं वाटत होतं की बायकांना जिंकणं ही काही फारशी अवघड गोष्ट नाही. राणी रत्नावली किंवा राणी रत्नवती हिने त्याला पुरेपूर जबाब दिला. आणि जेव्हा खलजीचं सैन्य माघारी जायला निघालं परास्त होऊन आठवड्याभराच्या निकराच्या लढ्यानंतर, तेव्हा राणीने किल्ल्यातून त्यांच्यासाठी चुडिया म्हणजे बांगड्या पाठवल्या. आणि राणी म्हणते की बांगडी घालणाऱ्या स्त्रियांचा पुन्हा अपमान करण्याची हिंमत पुरामध्ये बाळगू नका. आमच्याकडे स्त्रीचं रूप हे मुळातच कात्यायनी, दुर्गा अशा रूपामध्ये ओळखलं जातं, पूजिलं जातं. आणि मनात आलं तर भारतीय स्त्री ह्या सर्व देवतांची रूप स्वतःमध्ये सहजी खेळवू शकते. तत्पश्चात महाराणी किरण देवी, ह्या किरण देवीचा उल्लेख असा केला जातो की ज्या वेळेला हिचाही उल्लेख पुन्हा एकदा अकबराशी संलग्न येतो. ही गौंडवंची राणी असली तरीही ही पण एक राजपूत राजकन्या होती. आणि ज्याप्रमाणे राणी दुर्गावतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अकबराच्या छातडावर बसून त्याच्याकडनं संपूर्ण स्त्रियांसाठी मुक्ती मागितलेली होती, त्याचप्रमाणे ही किरण देवी हिने गौंडवन राखण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावली. हिच्या नवऱ्याच्या मृत्यू पश्चात तब्बल 20 वर्ष तिने अकबराला गौंडवन जिंकूही दिलं नाही. इथेच तिच्या पराक्रमाची चुणूक किंवा जाणीव आपल्याला होऊ शकते. अकबराच्या ज्या सैन्यासमोर भले भले राजपूत राजे नांगी टाकत होते, तिथे ही एक राजपूत राजकन्या आणि गौंडवनाची महाराणी मात्र त्याच्या समोर जय एकलिंगजीचा नारा देत मोठ्या अभिमानाने स्वतःचा भगवा ध्वज मिरवत होती. याच्यानंतर मी उल्लेख करीन ती राणी कर्णावती. अर्थात ही राणी कर्णावती हुमायूनच्या काळातली नाही, ही राणी त्याच्याही आधीची आहे. आणि इतिहासात हिचा उल्लेख येतो तो नागकाटी राणी. ह्याच्या नावातूनच लक्षात येईल की हिने एक नाही, दोन नाही, तब्बल 1000 मुघलांची नाकं कापलेली होती. रामायणामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो की लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलेलं होतं. आजही नाक कापणे ह्या गोष्टीचा अर्थ अपमानास्पद वागणूक मिळणे. आणि राणी कर्णावतीने एक नाही, दोन नाही, तब्बल 1000 मुघलांची नाकं कापलेली दिसतात. यावेळी दिल्लीचा बादशाह आहे शहाजहान, तोच सो कॉल्ड ताजमहाल निर्माण करणारा शहाजहान. आणि त्याच्या काळामध्ये त्यांनी राणी कर्णावतीचं आज ज्याला आपण गढवाल ह्या नावाने ओळखतो ते शहर त्या काळामध्ये महिपत नगरी किंवा महिपाल नगरी ह्या नावाने ओळखलं जायचं. आणि ह्या महिपाल नगरीची राणी होती राणी कर्णावती. हिच्याही पतीचा लवकरच मृत्यू झालेला होता आणि हिचा मुलगा तर जेमतेम 2 वर्षांचा होता. अशा वेळेला शहाजहानला वाटत होतं गढवाल जिंकून आपण हिमालयामधला एक मोठा टप्पा सर करतोय. पण राणी कर्णावती ज्या प्रकारे आवेशात त्या मुघल सैन्यासमोर उभी राहिली की स्वतः शहाजहान युद्धामध्ये न येताच ऑलमोस्ट शहाजहानचं नाक कापलं गेलेलं होतं. शहाजहानचे 3 सेनापती आणि त्यांच्या बरोबर असलेलं 1000चं सैन्य राणीने किल्ल्यामध्ये वेठीस धरून ठेवलेलं होतं. आणि शेवटी जेव्हा दिल्लीहून शहाजहाननी शरणागतीचं पत्र पाठवलं तोपर्यंत या 1000 मुघल बंदिवानांची सुटका राणी कर्णावतीने केली नाही. आणि सुटका करतानाही राणीने आदेश दिलेले होते की ह्यांची नाकं छाटा. दिल्ली सल्तनतीला हा धडा कायमचा मिळायला पाहिजे की गढवाल म्हणजे त्यांच्या बापजाद्यांची जहागीर नाही की कधीही उठतील आणि तोंड वर करून गढवाल जिंकायला येतील. गढवालमध्ये यायचं असेल तर चेहरे झुकवूनच यावं लागेल. कशासाठी? तुटलेली नाकं तर पुन्हा गढवालला दाखवू शकत नाहीत. आणि इतिहासाने आणि मुख्य म्हणजे मुघलांच्या इतिहासकारांनी
या राणीची दखल घेतली ती नाककाठी राणी, जी राणी शत्रू हातात सापडला की त्याचं नाक छाटते अशी राणी. याच्यानंतर हाडी राणी हे इतिहासातलं आणखी एक दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. हिचा उल्लेख पहिल्यांदा येतो आजही राजस्थान पोलीस बटालियन, जी फक्त महिलांसाठी काम करते आणि ज्या दलामध्ये प्रामुख्याने महिलाच आहेत, ह्या बटालियनला राजस्थान गव्हर्नमेंटनी हाडी राणी बटालियन असं नाव दिलेलं दिसतं. कोण होती ही हाडी राणी? खरं तर एक सामान्य सरदार कन्या होती, जिचा विवाह रत्नसिंह रावळ म्हणजे बाप्पा रावळ जे चित्तोडचे महाराणा होते, त्यांचे जे मांडलिक राजे होते, त्यांचंही नाव कर्मधर्म संयोगाने रतन असंच होतं. या राणा रतनशी तिचा विवाह झालेला होता. आणि ज्या वेळेला चित्तोड म्हणजे 12व्या शतकात महाराणी पद्मावतीसाठी जो भला मोठा रणसंग्राम मांडला गेला, त्याच्यामध्ये हजारो राजपुतांनी जीवाची बाजी लावली, त्यावेळेला राणा रतनसिंह रावळनी ज्या ज्या मांडलिक राजांना आपल्या बाजूने लढण्यासाठी निरोप पाठवलेला होता, त्यांच्यात एक होते राणा रतन. या राणा रतनचं नुकतंच म्हणजे जेमतेम महिन्यापूर्वी सरदार कन्या हाडा सरदार होते, त्यांची कन्या म्हणून ती हाडा राणी नावाने ओळखली जाते. तिचं खरं नाव होतं सहल राणी. या हाडा राणीशी त्यांचा विवाह झालेला होता आणि ही हाडा राणी अभूतपूर्व सुंदर होती असं इतिहास नोंदवतो. अर्थात 12व्या शतकातली गोष्ट आहे, आपण कुणीच त्याला साक्षीदार असू शकत नाही. पण राणीचं शौर्य आणि तिचा पराक्रम हा आजही ह्या इथल्या प्रत्येक गावागावामध्ये सांगितला जातो. जेव्हा राणा रत्नसिंह रावळ यांनी बोलवल्यावरून चित्तोडच्या दिशेने निघाले, तेव्हा त्यांचा प्रत्येक मुक्काम ज्या गावामध्ये पडायचा, तिथून ते राणीसाठी एक संदेश पाठवायचे की राणी, तुझ्या सुंदर मुखाची मला फार आठवण येते. राणी, मला तुझी अत्यंत आठवण येतेय आणि मी लवकरच युद्ध संपून परत येतोय. असे सलग 5 निरोप राणीला सलग 5 दिवस मिळत होते. राणी हाडाची रजपूते, ती म्हणते की एक सच्चा राजपूत लढाईवर निघालेला असताना असा जर पावलाला पत्नीची आठवण काढत मोहग्रस्त झाला तर हा कसा आणि काय युद्ध करेल? त्याची सगळी निष्ठा माझ्याशी नाही तर महाराणा रत्नसिंह रावळच्या पायाशी असायला हवी. त्याला आता माझ्यापेक्षा जास्त चिंता असायला हवी ती महाराणी पद्मावतीची. आणि 6व्या दिवशी असाच एक शिपाई पुन्हा उजाडता त्या राणीच्या महालात दाखल झाला आणि त्याने पत्र दिलं. त्या पत्रात राणा रतन असं लिहितो की राणी, मला तुझ्या सुंदर मुखाची फार आठवण येतेय. अशी काहीतरी खूण पाठव, अशी काहीतरी एखादी गोष्ट पाठव की जी तुझी आठवण म्हणून सदैव माझ्या बरोबर राहील. राणींनी ओळखलं की हाच निर्वाणीचा क्षण आहे. आज राणाला अशी आठवण पाठवीन की राणा इथले सगळे मोहबंध सोडून शर्थीने युद्ध करेल आणि महाराणी पद्मावतीच्या शीलरक्षणासाठी राजपुतांनी जो केसरिया मांडलेला आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या घराण्याचं नाव सार्थक करेल. राणी आली त्या शिपायासमोर, तिने एक पत्र त्याच्या हातामध्ये दिलं आणि क्षणार्धात स्वतःच्या कमरेची तलवार तिने काढली आणि स्वतःच मस्तक छाटलं. शिपायाच्या काहीही कळायच्या आतच राणीचं मस्तक राणीच्या पायाशी लोळत होतं. राणीचं पत्र त्यांनी थरथरत्या हाताने उघडलं तर राणींनी राणा रतनसाठी लिहिलं होतं की तुम्हाला माझ्या ज्या सुंदर मुखाची सतत आठवण येते ते मुखच आठवण म्हणून पाठवते आहे. दररोज पत्रामध्ये लिहित आहे की माझी वाट बघ, मी स्वर्गात तुमची वाट बघतीये. युद्ध करा आणि महाराणी पद्मिनीच्या शीलाचं रक्षण करा. उगाच माझी काळजी करण्यात वेळ व्यर्थ घालवू नका. अशा स्त्रिया खरोखर अपवादाने मिळतील. आपल्या इतिहासाने पुरुषांचे पवाडे खूप गायले, त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही. पण असं म्हणलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मी असं म्हणेन की स्त्रियांची मांदियाळी प्रत्येक पुरुषाच्या मागे उभी असते. कधी ती कर्तृत्ववान आई असते, कधी सामर्थ्यवान पत्नी असते, कधी ती प्रेरणादायी भगिनी असते आणि कधी अत्यंत जिव्हाळ्याने त्याला जीव लावणारी त्याची कन्या असते. अशा अनेक रूपांमध्ये स्त्री एका पुरुषाच्या मागे उभी राहते तेव्हा इतिहास घडतो. आणि ह्या तर मी सगळ्या अशा स्त्रिया सांगतेय की ज्यांनी स्वतःच्याच नावाने इतिहास घडवलाय.
अशाच आणखी 2 स्त्रिया ज्या इसवी सनाच्या 15व्या शतकातल्या आहेत. या 2 राण्यांचे तर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या स्त्रियांना त्यांची नावं सुद्धा ऐकून माहिती असतील. इतक्या ह्या राण्या इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये कुठेतरी आत खोल दडलेल्या आहेत. पण ह्या जर नसत्या तर आज तुम्ही आम्ही हिंदू स्त्रिया म्हणून राहू शकलो नसतो, वावरू शकलो नसतो. आणि म्हणून आज मातृदिनाच्या निमित्ताने ह्या सर्व मातांचं कृतज्ञ बुद्धीने स्मरण करणं म्हणजे माझ्या मते खऱ्या अर्थाने मातृदिन साजरा करणं. अशीच एक कर्नाटकातली राणी जिचं नाव होतं अबक्का चौटा. हिलाच इतिहासात अभया राणी किंवा अभय राणी म्हणून सुद्धा ओळखलं. हे चौटा राजघराणं खास करून दाक्षिणात्य लोकांना ह्या चौटा राजघराण्याची थोडीफार माहिती असेल. मुख्यत्वे करून दाक्षिणी देश हा मातृसत्ताक पद्धती मान्य करणारा होता. म्हणजे इथल्या शासक या महिला असायच्या आणि त्या महिलांच्या पश्चात त्यांच्या लेकी किंवा सुना यांच्यातनं कुणीतरी कर्तृत्ववान स्त्री ओळखून पहिली महिला शासक तिचा उत्तराधिकारी नेमायची. इथे पुरुष सत्ताच नव्हती, इथे राजे महाराजे नव्हतेच. इथे महाराणीचा पती म्हणून त्याला महाराजा ह्या नावाने ओळखलं जायचं. अशी अबक्का चौटा ही कर्नाटकामधलं उल्लोल नावाचं जे छोटंसं शहर आज दिसतं, पूर्वी त्याचा विस्तार बराच मोठा होता. आणि आज आपण ज्याला कर्नाटकचा सागरी किनारा असं म्हणतो, ह्या किनाऱ्याच्या बाजूवरती हे उल्लोल नावाचं शहर येतं. पूर्वी ह्या राज्याचा विस्तार बराच मोठा होता आणि अबक्काची आई अम्मा ह्या देशाची राणी होती. तिच्या 3 मुली आणि 2 सुनांमधून त्याच्या अम्मांनी अबक्काची निवड पुढची उत्तराधिकारी म्हणून केलेली होती. आणि पुढची जवळपास 55 वर्ष शर्थीने राज्यकारभार करत अम्माची निवड अबक्कांनी योग्य ठरवलेली होती. अबक्काचा लढा कुणाशी होता तर अबक्काचा लढा होता प्रामुख्याने पोर्तुगीज व्यापाऱ्यांशी आणि या व्यापाऱ्याच्या निमित्ताने इथे राज्य साधण्याची संधी बघणाऱ्या पोर्तुगीज राजवटींशी. मी आधीच म्हणलं की हे समुद्री तटावरचं शहर असल्याने इथून जहाजांची ये जा सतत चालू असायची आणि त्याच्यामुळे व्यापार उद्यमासाठी पोर्तुगीज ह्या शहरातून जागे करत राहायचे. याचा सामान्य प्रजेला त्रास व्हायचा. इथलेच मसाल्याचे पदार्थ, इथलीच रेशमी ठाणी इथल्या जनतेकडून मातीमोल कवडीमोल भावांनी विकत घेऊन हे स्वतःच्या मायदेशात जाऊन ते प्रचंड किमतीला विकतात. अशी माहिती राणीला कळल्यानंतर राणीने त्यांच्यावरती भरभक्कम कर बसवले. राज्य करणं म्हणजे नुसतं महालात राहून गाद्या गिरद्यांवरती लोळणं आणि रत्नखचित अलंकार घालून मिरवणं नाही, तर त्याच्या बरोबरीने प्रजेचं व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, दुर्ग व्यवस्थापन अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळेला सांभाळणं अशा सगळ्या गोष्टी येतात. आजच्या व्हॉट्सअप आणि मीडियाच्या काळामध्ये पोर्तुगीज मध्ये काय चाललेलं आहे याची माहिती मिळवणं फार सोपं आहे. अबक्काच्या काळाचा विचार करता अबक्काच्या कारकिर्दीचा काळ येतो 1526 ते 1598. या काळामध्ये कर्नाटकच्या सागरी किनाऱ्यावरती राहून पोर्तुगीजच्या बाजारपेठेमध्ये रेशमी ठाणं किती पॅगोडा ही त्यांची करन्सी आहे, किती पॅगोडांना विकली जाते याची बित्तम बातमी अबक्का जवळ होती. तिने फक्त भरभक्कम करच बसवले असं नाही, तर तिने खुशकीचे म्हणजे सागरी मार्ग हे रिस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादित केले. आणि तिने सांगितलं की आमच्या हद्दीतून जायचं असेल तर आमची स्पेशल परमिशन काढावी लागेल. आमची ही जी चौटा राजवट आहे, ही चौटा राजवट आज जसा जकातनाका असतो तसं चेकपोस्ट त्याला चौटा असंच म्हणलं जातं, असा चौटा तिने जागोजाग नेमलेला होता. आणि ह्या चेकपोस्ट वरती आधी बघितलं जायचं आणि त्या प्रत्येक गोष्टीचं आज आपण ज्याला बिल असं म्हणतो त्याला ती रसद असं म्हणते. या रसद म्हणजे रिसिप्ट असं आपण म्हणूया की त्यांनी किती किमतीला ह्या राज्यातून माल खरेदी केला, किती माल जहाजावरती घातलेला आहे याची यच्चयावत नोंद या चौटा म्हणजे ह्या जकातनाक्यांवरती ठेवलेली असायची. तब्बल 5 वेळेला पोर्तुगीज राजवटींनी या उल्लालपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण दरच वेळेला ही अबक्का मोठ्या धैर्याने त्यांच्या समोर उभी असायची. या अबक्काचा
नावाचा विवाह झालेला होता तो लक्ष्मणप्पा ह्या इसमाशी, आणि ह्या लक्ष्मणप्पाचं सगळंच वर्तन हे राणीच्या नीती मूल्यांमध्ये न बसणारं होतं. त्यामुळे विवाह पश्चात जेमतेम 2च वर्षात राणी तिच्या माहेरच्या किल्ल्यामध्ये परत राहायला आलेली होती. या लक्ष्मणप्पाने विश्वासघात केला. त्यांनी पोर्तुगीजांना किल्ल्याच्या गुप्त वाटा सांगितल्या आणि एका रात्री राणी बेसावध असताना पोर्तुगीजांचं सैन्य राणीच्या महालात थेट तिच्या शयनगृहामध्ये पोहोचलं. राणी समोर इलाज नव्हता, तरीही राणी मोठ्या शौर्याने लढत महालातून तर बाहेर पडली आणि बाहेर जाऊन तिने एका जंगलाचा आश्रय घेतला. राणी बरोबर तिचे अत्यंत स्वामीनिष्ठ असे अनेक सैनिक होते आणि राणीने रातोरात एक बेत तयार केला आणि राणी म्हणते की त्यांना संधी द्यायचीच नाही. आजची रात्र जी काय थोडीफार शिल्लक आहे ती आणि उद्याचा दिवस आपण ह्याच जंगलामध्ये काढायचा आणि उद्याच्या रात्री आपण पुन्हा एकदा किल्ल्यावरती हल्ला करायचा. ठरल्याप्रमाणे राणी दुसऱ्याच मध्यरात्री पुन्हा एकदा महालात जाऊन दाखल झाली आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे पोर्तुगीज संपूर्णपणे बेसावध होते. तिने गेल्या गेल्या पहिल्यांदा लक्ष्मणप्पाच्या मुसक्या बांधल्या आणि इतिहासातली ही प्रथम पत्नी म्हणावी लागेल जिने स्वतःच्या पतीला स्वतःच्या हस्ते तोफ गोळा दिला. ती म्हणते की राजद्रोहापेक्षा पतीला मृत्यू देण्याचा दंड फारसा मोठा नक्कीच नसेल. राजद्रोह हा अक्षम्य गुन्हा आहे आणि तिथे नातेसंबंधांना थारा नाही. लक्ष्मणप्पाला तोफ गोळ्याच्या स्वाधीन केल्यानंतर आता पुढचा क्रमांक पोर्तुगीजांचा होता. यावेळेला पोर्तुगीजांचा एक वज्राई, या वज्राई म्हणजे त्यांचा ऑफिसर या किल्ल्यामध्ये होता. राणीने त्यालाही जेरबंद केलं, त्याचे डोळे काढले आणि त्याला कायमचा अदबखान्यात म्हणजे तुरुंगात कोंडून टाकलं. यानंतर राणी स्वस्थ बसलीच नाही. राणी तशीच पुढे निघाली. ती पॉंडिचेरीला जाऊन दाखल झाली. तिथून पुढे राणी निघाली ते म्हैसूरला जाऊन दाखल झाली. जेवढे भाग त्या काळामध्ये पोर्तुगीजांनी हस्तगत केलेले होते ते राणीने पुढच्या सलग 5 दिवसामध्ये जिंकले आणि राणी म्हणते की आता वेढे म्हणजे सूड पूर्ण झाला. एका रात्रीत तुम्ही मला महालातनं बाहेर काढलं. माझ्या हिंदुस्थानात जिथे जिथे पोर्तुगीज घुसलेले होते त्या त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना बाहेर काढलं. राणीचं हे एवढं सगळं शौर्य ऐकल्यानंतर त्यावेळचा आंध्राचा किंवा तेलंगणाचा शासक महाराणा कृष्णदेवराय हा राणीच्या बरोबर हात मिळवणीसाठी पुढे आला आणि त्यांनी आणि राणीने मिळून पुढे पोर्तुगीजांची अशा प्रकारे मोर्चे बांधणी केली की पोर्तुगीजांना दक्षिण कर्नाटकातून पुढे हिंदुस्थानामध्ये पाय रोवण्याचे सगळे मार्ग बंद झाले. म्हणून तर पोर्तुगीज मग पुढे गोव्याच्या दिशेने वळले. याच्यानंतर मी उल्लेख करीन ती बंगालची राणी भवशंकरी. तिचा उल्लेख इतिहासामध्ये रायबागिनी ह्या नावानेही केला जातो. शिव इतिहासामध्येही एक रायबागन मिळते, पण ती वेगळी, ती वराड प्रांतातली. आणि ही जी रायबागिनी मी सांगते आहे ही इसवी सनाच्या 15व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडातली. इसवी सनाच्या 1596 ते 97 ह्या काळाच्या दरम्यान ह्या भवशंकरीचा विवाह आज आपण ज्याला हावडा ह्या नावाने ओळखतो, बंगालमधला भाग, पश्चिम बंगालमधला, तिथे पूर्वी भूरिश्रेष्ठ अशा नावाचं राज्य वसलेलं होतं आणि ह्या भूरिश्रेष्ठचा जो राजा होता त्याच्याशी अत्यंत आश्चर्यकारकरित्या झालेलं होतं. वास्तविक ही भवशंकरी एक ब्राह्मण कन्या होती आणि तिच्या पित्याच्या एकूण 3 कन्यांपैकी ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती. पण ब्राह्मण कन्या असूनही तिच्या आवडीनिवडी मात्र एखाद्या जातिवंत क्षात्राणी सारख्या होत्या. वडील जेव्हा पूजापाठ होम हवन करायचे तेव्हा ही भवशंकरी काय करत असायची तर ती तीर कामठे बनवून, साधे वेळूचे म्हणजे बांबूचे तीर कामठे बनवून ती तिरंदाजीचा सराव करायची. आणि असंच कुणी एक राजगुरू जेव्हा त्यांनी तिला बघितलं तेव्हा त्यांना फार मोठं कौतुक वाटलं की कुणी एक स्त्री तीर कामठ्याला एवढं आदर्श मानते. तेव्हा त्यांनी तिला स्वतःहून शिक्षण द्यायला सुरुवात केली. बघता बघता भवशंकरी या तिरंदाजीमध्ये अत्यंत पारंगत झाली आणि एक दिवस जंगलामध्ये ती वनविहारासाठी म्हणून गेलेली असताना भूरिश्रेष्ठचे राजकुमार हेही तिथे आलेले होते आणि त्यांचं नाव महाराणा रुद्रनारायण. आणि तेव्हा त्यांनी बघितलं की एका स्त्रीवरती काही रानडुकरांनी हमला केलेला आहे. रुद्रनारायण
धनुष्यावरती लावून पुढे चालणारच, तोच त्यांच्या लक्षात आलं की एकाच बाणामध्ये 2 रानडुकरं जमिनीवरती लोळलेली दिसत आहेत. रुद्रनारायणांना फार आश्चर्य वाटलं आणि ते एका झाडाच्या मागे जाऊन ते सगळा पराक्रम स्वतःच्या डोळ्यांनी बघायला लागले. बघता बघता भवशंकरींनी 5 बाणात एकूण 8 रानडुकरं खाली लोळवलेली होती. तेव्हा रुद्रनारायण तिच्या समोर गेले आणि त्यांनी विचारलं की तू कोण कुठली मला ठाऊक नाही, पण माझ्या राज्याची महाराणी व्हायला तूच मला पात्र दिसतेस, तू माझ्याशी विवाह करशील का? ही भवशंकरी म्हणते की मुळात मी एक ब्राह्मण कन्या आहे आणि आपण क्षत्रिय महाराज आहात, मी तुमची प्रजा आहे, तर असं हा विवाह मुळात धर्मसंमत होईल का हे मला ठाऊक नाही, आणि असंही विवाहाची चर्चा आपण माझ्या पिताश्रींशी करावी. पण भवशंकरी म्हणते की विवाह कुणाशीही झाला तरी माझी एक अट आहे, जो कोणी मला युद्धामध्ये परास्त करेल त्याच्याच गळ्यात मी माझी वरमाला घालीन. रुद्रनारायण तिच्या बोलण्यावरती अत्यंत प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की आता तू स्वतःला माझी प्रजा बनवलेला आहेस, तर प्रजेवरती शस्त्र उगारणं हे राजाला शोभत नाही, हे राजधर्माच्या विरुद्ध आहे, तर तू तुझी दुसरी काही अट असेल तर सांग, मी ती नक्की पूर्ण करीन. भवशंकरी थोडाच वेळ विचार करते आणि म्हणते की आपल्या राज्यामध्ये एक प्राचीन असं शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिराच्या समोर एका सरळ रेषेमध्ये 3 प्रचंड महाकाय असे वृक्ष आहेत. जर तुम्हाला शक्य झालं तर एका बाणात 3ही वृक्ष धारातीर्थी करून दाखवा, तत्पश्चात मी तुमच्याशी विवाह करू शकेन. रुद्रनारायणही नावाचेच रुद्रनारायण आहेत, त्यांनी एकाच बाणामध्ये 3ही वृक्ष धारातीर्थी केले आणि भवशंकरी आणि रुद्रनारायण यांच्या विवाहाचा मार्ग खुला झाला. धर्मगुरूंनी परवानगी दिली, भवशंकरीच्या वडिलांनीही अनुमती दिली आणि ह्या उभयतांच्या पोटी विवाहाच्या 1.5 वर्षाच्या आत प्रतापनारायण ह्या नावाने एका पुत्राने जन्म घेतला. आणि प्रतापनारायणाचा जन्म होऊन जेमतेम काही महिनेच उलटले असतील नसतील, रुद्रनारायणाच्या सेनापतींनीच विश्वासघात केला आणि शिकारीला जाण्याच्या बहाण्याने त्यांनी रुद्रनारायणाचा जंगलामध्ये वध केला. सेनापतीला असं वाटत होतं की राणी तर ह्या नवागत राजकुमाराच्या संगोपनामध्ये उडालेली असेल, आता राज्य मिळवणं हे फारसं अवघड नाही. पण इथे मात्र सेनापतीचा अंदाज चुकला. याच्या बरोबर त्यांनी त्यावेळचा तत्कालीन मुघल शासक जाफर खान ह्याला मदतीला घेतलेलं होतं आणि राणीने ज्या शौर्याने हावडा म्हणजे त्यावेळचं पुरीश्रेष्ठ राज्य लढवलं त्याला आज तागायत सीमा नाही. राणीनी हा प्रतापनारायण वयात येईपर्यंत म्हणजे तिथे त्यावेळेला प्रतापनारायणाचं वय हे जेमतेम 5-6 महिन्याचं आहे हे लक्षात घेतलं की लक्षात येईल जवळपास 22 वर्ष राणीनी एक हाती राज्यकारभार बघितला आणि राज्यकारभार बघत असतानाच स्वतःच्या राज्यातली इंचभरही भूमी शत्रू जिंकणार नाही याची उत्तम व्यवस्था राणीने राखलेली होती. इतिहासामधल्या अशा अनेक राजघराण्यातल्या स्त्रिया तर आपल्याला परिचित आहेतच. मी आज महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा उल्लेख कटाक्षाने शेवटी ठेवलेला होता, कारण त्या स्त्रियांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, ठाऊक आहे. आज ह्या निमित्ताने मला इतिहासातल्या ह्या अपरिचित तरीही स्वतःच्या तेजाने अंकित असलेल्या स्त्रिया खास करून पोहोचवायच्या होत्या. अशीच एक रजपूत धाई म्हणजे ताई दासी पन्नाधाई, हिचं शौर्य खरोखर अतुलनीय आहे. आज आपण मातृदिन साजरा करतोय, आईच्या ममतेची सर दुसऱ्या कशालाही नाही असं मोठ्या अभिमानाने म्हणतोय. कवी यशवंत म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. असं एक संस्कृत वचन आहे की कुपुत्रा भवे जायती कु माता न जायती. मुलगा एक वेळ दुर्गुणी वाईट चालीचा निघू शकेल पण आई कधीच वाईट नसते. पण एखादी आई तिच्या राजधर्मापुढे, तिच्या राष्ट्रप्रेमापुढे तिचं वात्सल्य, तिचं मातृत्व हे अत्यंत दुय्यम मानते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पन्नादाई. ज्या वेळेला चित्तोडगडवरती प्रचंड मोठा हलकल्लोळ माजलेला होता, राणा उदाई म्हणजे राणा प्रतापचे वडील आणि आजचं उदयपूर नावाचं शहर ज्यांच्या नावाने निर्माण केलं गेलं किंवा ज्यांनी स्थापन केलं ते महाराणा उदाई. हे कोण होते तर कृष्ण भक्त मीरा हिचे हे सगळ्यात धाकटे दीर होते आणि ही पन्नादाई ही त्यांच्या आजोळकडून
ह्या राजकुवर उदाईचं संगोपन करण्यासाठी खास पाठवलेली दासी होती. आणि जेव्हा राणी चंपावती म्हणजे मीरेच्या सासूबाई यांनी जौहर केला स्वतःच्या पतीच्या पश्चात, त्यावेळेला चित्तोडवरती त्यांचेच धाकटे दीर यांनी हल्ला करून मीरेचे मधले दीर म्हणजे राणा विक्रमसिंह यांची हत्या केली. आणि तीच रक्तरंजित तलवार घेऊन ते जेमतेम 3 वर्षाच्या उदाईच्या दिशेने येत आहेत. ही गोष्ट जेव्हा पन्नाला कळली तेव्हा पन्नाने काय करावं, तिने स्वतःचा मुलगा जो 4 वर्षांचा होता, दोघही बाळं झोपेतच होती, तिने राजकुमाराचे कपडे उतरवले, स्वतःच्या मुलाच्या अंगावरती चढवले, राजकुमाराला अफू खायला घातली जेणेकरून त्यांनी गाढ झोपेमध्ये राहावं. त्याला तिने आधीच एका गवताच्या भारीमध्ये बांधलं आणि शिपायांच्या करवी ती भारी हत्तीला जिथे पेंट खायला घालतात त्या हत्ती खाण्यापर्यंत नेऊन ठेवायला सांगितलं. आणि हे सगळं करून जेव्हा तिला ठाऊक होतं की आपला पुत्र आपल्या डोळ्यात देखतच आता संपणार आहे, तरीही पन्नादाई मोठ्या धैर्याने त्याच्या मनसकाजवळ बसून राहिली आणि जणू काही राजकुमाराची सेवा करते आहे अशा थाटात ती स्वतःच्या मुलाला चौरीने वारा ढाळत राहिली. जेव्हा कुंवर प्रताप हे प्रतापचे काका आहेत, हे जेव्हा तिथे येऊन पोहोचले, त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि ते पन्नाला विचारतात की कुठे आहे उदाई. पन्ना जराही मुंडका सुद्धा न देता शांतपणे स्वतःच्या झोपलेल्या मुलाकडे बोट करते, काहीही बोलत नाही आणि क्षणार्धात रक्ताच्या चिळकांड्या तिच्या अंगावरती उडतात. आज आपण हळहळतोय ह्या विचारांनी सुद्धा पन्नाला स्वतःच्या मुलासाठी रडण्या इतका सुद्धा वेळ नव्हता. पन्ना स्वतःच्या मुलाकडे मागे वळूनही न बघता त्या महालातून धावत सुटली, कारण तिला उदाईला वाचवायचा होता. जर का थोडीशी जरी भनक प्रतापला लागली असती की हा राजकुवर उदाई नाहीच, तर काय घडलं असतं आपण कल्पना करू शकतो. तिथून जी पन्नादाई निघाली, तो गवताचा भारा स्वतःच्या डोक्यावरती घेऊन तिने तडक गाठला तो कुंभलगड. कारण जशी उदाईची आई ही चित्तोडची महाराणी आहे, तशीच त्याची सख्खी मावशी ही कुंभलगडची महाराणी आहे. आणि पन्ना ही त्या दोघींच्याही माहेरच्या घराण्यातून आलेली आहे. जशी ती राजकुवर उदाईच्या आईला ओळखते, तशीच ती कुंभलगडच्या महाराणीला सुद्धा ओळखते. तिचं नाव आहे पद्मिनी. मी पुन्हा पुन्हा त्यांची नावं घेण्याचं टाळतीये, कारण त्याच्यातनं उगाचच गोंधळ वाढायला लागतो. तर ती कुंभलगडच्या महाराणीकडे जाऊन पोहोचते, तिला सगळी सत्य परिस्थिती सांगते आणि ती म्हणते की हा तुझाच भाचा आहे आणि मी ह्याला तुझ्याकडे शरण म्हणून घेऊन आलेली आहे. कुंभलगडच्या महाराणीच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यांच्याच बरोबर एकाच वाड्यात लहानाची मोठी होऊन खेळलेली पन्ना स्वतःच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने जेवढी गोंधळलेली नाही, तेवढी उदाईचे जीव वाचवण्यासाठी हळहळतीये. पुढे उदाई कळत्या वयाचा होईपर्यंत म्हणजे जवळपास उदाई 24 वर्षांचा होईतो पन्नादाई कुंभलगडामध्ये राहून दररोज त्याला त्याच्या पूर्वजांच्या शौर्याच्या कथा सांगतेय. आणि तिने उदाईच्या मनामध्ये ही भावना जागृत केलीये की कुंभलगडावरती आश्रितासारखा राहू नकोस, हे तुझ्या मावशीचं घर आहे, तुझा हक्काचं घर आहे चित्तोड, जा आणि चित्तोड पुन्हा एकदा मिळवून आण. उदाई निघतो आणि चित्तोड जिंकूनच कुंभलगडला परत येतो. पण परत येताना आठवणींनी पन्नाधाईसाठी सोन्याची पालखी घेऊन येतो. उदाई म्हणतो की ज्या आईने मला जन्म दिला तिच्याहून तू श्रेष्ठ आहेस, कारण तू माझा जीव वाचवला नसतास तर आज चित्तोडला त्याचा महाराणा कधीच मिळाला नसता. इतिहास अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची दखल घेत घेत पुढे सरकतो. अशीच एक झलकारी बाई, भोपाळची बेगम, अशा कितीतरी स्त्रिया सांगता येतील. मग त्याच्यामध्ये अर्थातच झाशीच्या राणीचा उल्लेख अपरिहार्य आहे. तिने ज्या प्रकारे ब्रिटिशांशी युद्ध केलं त्याला खरोखर तोड नाही. इतकं की एक ब्रिटिश ऑफिसर सर ह्यू रोच जो तिच्याशी झाशी पासून कानपूर पर्यंत तिच्या शेवटच्या लढाईपर्यंत लढत होता, तो राणी मृत्युमुखी पडल्याची खबर ऐकल्यानंतर हळहळतो, हॅट्स ऑफ म्हणजे डोक्यावरनं टोपी खाली काढतो. हा ब्रिटनमधला सर्वोच्च मान देण्याचा प्रकार आहे की एखाद्या माणसासमोर जेव्हा त्यांना नतमस्तक व्हायचं असतं तेव्हा ते डोक्यावरची टोपी खाली घेतात. राणीच्या मृत्यूची खबर ऐकल्याबरोबर
सर ह्यू रोज डोक्यावरची टोपी खाली काढतो आणि म्हणतो की हिच्यासारखी राणी मी आयुष्यात परत पाहिली नाही. मी ह्या 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये अनेक राज्यांशी लढलो, अनेक राजे रजवाडे या निमित्ताने बघितले, पण झाशीची राणी या शब्दाने माझ्या मनामध्ये गाजू केले. ह्या राणीची एक कथा मी सांगते आणि थांबते. जेव्हा राणीचा अंत्यकाळ समीप होता, राणीचा मृत्यू कशा प्रकारे झाला ते ऐकलं तर अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला फक्त एवढंच ठाऊक आहे की राणीने एक लहान पोर पाठीशी बांधून घोड्यावरनं स्वार होऊन लढाई केली. लहान म्हणता म्हणता ते पोर किती वर्षाचं होतं ह्याचीच आपण कधी मोजदास घेतली नाही. हे राणीचं दत्तक घेतलेलं मूल म्हणजे दामोदर पंत हे अगदीच लहान नव्हते, कळत्या वयातले म्हणजे 8 ते 9 वर्षांचे होते. आणि ह्या दामोदर पंतांनी जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते त्यांनी तसंच्या तसं स्वतःच्या स्मृती, आठवणी किंवा डायरीमध्ये नोंदवून ठेवलं. आता कुठलाही मुलगा स्वतःच्या आईच्या मृत्यूविषयी खोटं नाटं लिहिल असं म्हणायला जागाच नाही. पुढे दामोदर पंत हे इंदोरच्या दरबारी होळकरांच्याकडे ज्या वेळेला जाऊन राहिलेले होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये आईबद्दलची कृतज्ञ भावना इतकी होती की त्या भावनेच्या भरातून हे लिखाण झालं असं दामोदर पंत वयाच्या 55व्या वर्षी केसरीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात. आणि सर्वप्रथम केसरी ह्या दैनिकामधून ही दामोदर पंतांची डायरी म्हणून क्रमवार प्रसिद्ध झाली आणि त्यातून प्रथमच राणीचा शेवटचा दिवस किंवा राणीचा शेवट कसा झाला हे तमाम भारतीयांसमोर आलं. तोपर्यंत आपल्याला फक्त एवढंच ठाऊक होतं की रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. अश्रू ढाळण्यासारखी जागा नाही ती मंडळी, खरंच नाही. कारण राणीनी ज्या धैर्याने मृत्यूशीही 2 हात केले ते बघितल्यानंतर खरं तर रडण्याचं सुद्धा अवसान आपल्याकडे उरत नाही. राणीने पुरुष वेश धारण केलेला होता. स्वतः स्त्री असूनही स्त्रीत्व कसं वापरायचं, डिप्लोमसी म्हणजे उत्तम राजकारणपटू अशी होती झाशीची राणी. एकीकडे ती झाशीकरांना सांगतीये की मी स्त्री असले म्हणून काय झाले, मी राज्यकारभार तितक्याच तडफेने बघू शकते. तर दुसरीकडे जेव्हा ब्रिटिश ऑफिसर तिच्या दरबारात येतोय आणि तिला सांगतोय की किल्ल्यावरनं फक्त शहरात या आणि आमचे जे मेन ऑफिसर आलेले आहेत त्यांची भेट घ्या, त्याला मात्र राणी सोयीस्करपणे सांगते की मी बायको माणूस म्हणजे स्त्री, त्याच्यात पोक्त त्यातून विधवा ह्या कारणास्तव परपुरुषासमोर येणे घडत नाही असं सांगणारी राणी लढाईची वेळ आल्यानंतर मात्र स्वतः तटबंदीवरून फिरतीये. घोषखान, मुघलखान सारख्या तिच्या मुसलमान शिपायांबरोबर सुद्धा एकजुटीने बसून भाकर तुकडा खातीये. स्त्रीत्व ह्याची ढाल करता आली पाहिजे. उगाच स्त्रीत्वाचे दिंडोरे पिटून आम्हाला आरक्षण द्या असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही. या कुठल्याही स्त्रीनी स्त्रीत्व म्हणून आरक्षण द्या असं मागून इतिहासात जागा नाही मिळवली. स्त्री असून सांगते की स्त्री म्हणून कर्तृत्व सिद्ध करा, समाज तुम्हाला उचित तो मान सन्मान देईलच. मागून मिळवलेली कुठलीच गोष्ट टिकत नाही, आरक्षण सुद्धा. तर आरक्षण ही मागून मिळवण्याची गोष्ट नाही. स्त्री म्हणून कन्सेशन मागू नका, त्याच्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा आणि लोकांना तुमच्या समोर नतमस्तक व्हायला भाग पाडा. हा संपूर्ण भारतीय स्त्रियांचा इतिहास आपल्याला हेच शिकवतो. आतापर्यंत आपण जितक्याही राण्या बघितल्या त्यांनी अभिमानाने, स्वाभिमानाने स्वसंस्कृती आणि स्वधर्माची कास धरत जगायचं कसं ह्याचं शिक्षण दिलं. राणी लक्ष्मीबाई हिने स्वाभिमानाने मरायचं कसं ह्याचं शिक्षण दिलं. इथून पुढचे सगळे शब्द हे दस्तूर खुद्द दामोदर पंतांचे. दामोदर पंत लिहितात की मातोश्रींनी पुरुष वेश धारण केलेला होता, त्यांच्या गळ्यामध्ये 9 लाख हा हार होता. विचार करा, 18व्या शतकात ज्या हाराची किंमत 9 लाख रुपये होती तो हार किती अमूल्य असला पाहिजे. राणीच्या पाठीशी दामोदर पंतांना राणीने बांधलेलं होतं. राणीच्या पाठोपाठ दौडत होत्या त्या तिच्या अत्यंत आवडत्या अशा 2 दास्या, सुंदर आणि मुंदर, आणि त्यांच्या पाठोपाठ दौडत होते राणीचे विश्वासू कारभारी आणि झाशी संस्थानचे दिवाण रामचंद्र पंत आणि कृष्णराव पंत, आणि त्यांच्या पाठोपाठ होतं ते तिचं उर्वरित सैन्य. राणी त्या सुवर्णरेखा ओढ्यापाशी आली. हा तिचा 9ठा ओढा ग्वाल्हेरकर शिक्यांच्याकडून राणीने उचना घेतलेला होता, कारण राणीचा आवडता
लढाईमध्ये सामील होऊ शकलेला नव्हता. हा ग्वाल्हेरकर सिद्यांच्याकडून उसना घेतलेला घोडा हे सुवर्णरेखा ओढा बघून विचकला आणि उलटा उलटा मागे यायला लागला. इतक्यात झाडीत लपलेल्या पुण्या 2-4 ब्रिटिशर्सनी तिला पाहिलं. त्यांना ओळखच कळली नाही की पुरुष वेश धारण केलेली ही वास्तविक कुणी स्त्री आहे, आणि स्त्री आहे असं म्हणण्यापेक्षा ही झाशीची राणी आहे. ती झाशीची राणी आहे हे कळलं असतं तर त्या ब्रिटिश ऑफिसरनी तिला जिवंत कैद केलं असतं, तर ईस्ट इंडिया कंपनीनी त्यांना मोठ्या सन्मानाने सुवर्णपत्र बहाल केलं असतं. पण तिची ओळखच न कळल्यामुळे त्या एका ब्रिटिश ऑफिसरनी मागच्या बाजूनी तिच्यावरती वार केला. तो वार राणीच्या उजव्या खांद्यावरती लागला. एवढी जाणीव झाल्या क्षणी राणीने चटकन बांधलेला दुशेला सोडला आणि दामोदर पंतांना घोड्यावरून खाली उतरवलं आणि मागे वळून ती मुंदरला काही सांगणार एवढ्यात एका ब्रिटिशाची गोळी मुंदरच्या छातीतून आरपार गेली. मुंदर शेवटचे शब्द जेमतेम एवढेच उच्चारू शकली, बाईसाहेब येते. दामोदर पंतांना सुंदरनी झटकन जवळ घेतलं आणि ती जवळच्या झाडीमध्ये निघून गेली. दामोदर पंत म्हणतात की मी भयभीत होऊन पुढचं सगळं रणतांडव माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो. काळ अशा प्रकारे माझ्या समोर तांडव करेल याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. इकडे त्या दुसऱ्या ब्रिटिश ऑफिसरनी पुन्हा एकदा तलवार चालवली. तोवर राणी अर्धी पाठमोरीच होऊन त्या सैनिकावरती हल्ला करायचा म्हणून स्वतःची तलवार आवेशात उपसायला गेलेली होती. तो दुसरा वार पडला तो तिच्या मस्तकावरती. त्यांनी तिच्या मस्तकाची 2 छक्ल झाली. तिचा उजवा डोळा बाहेर येऊन लोंबायला लागलेला होता. आणि तिसरा वार त्या ब्रिटिश ऑफिसरनी केला. तो वार राणीच्या छातीत आर पार घुसला. हा वारही पाठीमागूनच गेलेला होता. पाठीतून निघालेली तलवार राणीच्या छातीतून बाहेर आलेली होती. आणि अशा अवस्थेतही राणीने त्या फिरंग्याला यमसदनाला धाडलं. अति मानवी वाटावं असंच हे शौर्य आहे. या कथा कादंबऱ्या नाहीत, ह्या सगळ्याला आमचा ज्वलंत इतिहास साक्ष आहे. आणि त्याही अवस्थेत राणीने त्या फिरंग्याला यमसदनाला धाडलं. त्याची ती अवस्था बघून त्याचे 2-3 सहकारी मागच्या मागे पळून गेले आणि राणी धाडकन आता जमिनीवरती कोसळणारच घोड्यावरून तोच तिचे दिवाण कृष्णपंत पुढे आले आणि त्यांनी झटकन खांद्यावरचं उपरणं काढलं आणि आपल्या राणीला अलगद त्या उपरण्यामध्ये झेललं. ही मंडळी जवळपास काही आश्रय करायला स्थान मिळतं का हे शोधत होती. त्याच वेळी त्यांना गंगादास नामक एका विराग्याची कुटी दिसली. त्यांनी आपली ओळख सांगितली आणि बाबांना विनंती केली की आमच्या महाराणींना थोड्या काळासाठी इथे विश्राम करायची परवानगी द्या. राणी थरथरत्या आवाजात राणीची प्राणज्योत विझत चाललेली आहे. राणी सांगते की तुम्ही दामोदर पंतांना घेऊन निघा आणि इथून पुढे जा आणि कानपूरला जाऊन नानासाहेब पेशव्यांना भेटा. स्वातंत्र्याचा हा लढा असाच चालू ठेवा. याच प्रवासात राणीला वरसईकर गोडसे भटजी भेटले. हे राणीला पूर्व परिचित आहेत आणि ते राणीला विचारतात की त्या काळात ब्रिटिश तुम्हाला महिना 1 लाख रुपये तनखा द्यायला तयार होते, पेन्शन. त्या काळात महिना 1 लाख खूप झाले. ते घेऊन आपण आरामात जगू शकला असतात. तरीही असं उभं जिणं आपण पेटवून का दिलं? आणि राणी म्हणते की मी विधवा, मुठभर तांदुळाची धनील. मजला विधवेला हा विधवा धर्म सोडून हा उद्योग करायची वास्तविक काही एक गरज नव्हती. पण हिंदू धर्म आणि स्वमातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य म्हणून मी ह्या रणचंडीमध्ये स्वतःला स्वाहा करते आहे. आणि राणी सांगते की माझा तर मृत्यू आता काही क्षणांवरती येऊन ठेपलेला आहे. माझ्या मृत्यूची वाट बघत थांबू नका. दामोदर पंतांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही दामोदर पंतांना घ्या आणि नानासाहेब पेशव्यांना जाऊन मिळा आणि शेवटच्या श्वासापर्यंत ह्या गोऱ्या फिरंग्यांशी लढत राहा. रामचंद्र पंत, कृष्णाजी पंत, खरं तर कुणीच राणीला त्या अवस्थेमध्ये सोडून जायला तयार नाही. तेव्हा राणी म्हणते की झाशीची महाराणी म्हणून माझी ही शेवटची आज्ञा समजा आणि अजूनही आज्ञेचं उल्लंघन करायचं असेल तर सांगा. आता मात्र त्या पंतमंडळाचा नाईलाज झालाय. ते निघतात आणि राणी म्हणते की थांबा, असेच जाऊ नका. माझ्या दामोदरच्या हातूनच मला अग्नी द्या आणि मगच पुढे जा. राणीच्या जिवंतपणीच राणीला अग्नीच्या स्वाधीन केलं गेलं. राणी म्हणते की मी जिवंत असताना तर नाहीच, पण मेल्यावर सुद्धा कुण्याही फिरंग्याचा मला स्पर्श होऊ नये
एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. सांगतानाही माझ्या अंगावरती रोमांच उभे राहत आहेत की अशा स्त्रिया आमच्या इतिहासामध्ये होऊन गेल्या आणि आज आपण स्त्रीत्वाचे जे काही एकंदरीतच निघणारं दिवाळं बघतोय त्याच्यावरनं आपण ही खरं तर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. कुठे निर्भयासारखी प्रकरणं आहेत आणि कुठे इतिहासातल्या ह्या तेजस्वी स्त्रिया आहेत. गरज आहे की स्वतःला आत्मनिर्भर बनवण्याची, आपलं रक्षण करण्यासाठी कुणी पुढे येईल ह्या विचारांनी यातली एकही स्त्री थांबलेली नव्हती. आज ह्याच स्त्रिया निवडण्यामागचं कारणच हे होतं. अनेक स्त्रिया मला घेता आल्या असत्या, साहित्यिक होत्या, संत होत्या, पण त्यातूनही क्षात्रतेज जपणाऱ्या, जागवणाऱ्या, स्वशिलाबरोबरच स्वधर्म रक्षण, स्वराष्ट्र रक्षणासाठी कटिबद्ध झालेल्या स्त्रिया या मला जास्त तेजस्वी वाटतात. स्वतःवरती होणारा अन्याय सहन करणं याच्या इतका मूर्खपणा नाही आणि स्वतःवरती अन्याय होताना बघून त्याला प्रतिकार करणं याच्यासारखी मोठी महानता नाही. मी पुन्हा एकदा ह्या सर्व मातृशक्तीला सादर वंदन करते आणि थांबते. धन्यवाद.